आज मी महाराष्ट्र सरकारमधल्या काही ज्येष्ठ सनदी अधिकारी, RBI, पोस्ट विभाग अशा सगळ्यांची एकत्रितपणे बैठक घेतली आणि चलन रद्द करण्याच्या निर्णयामुळे ज्या काही आपल्यापुढे आव्हानं आहेत त्या आव्हानांवर काय कारवाई करता येईल या संदर्भात आम्ही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय त्याच्यामध्ये केले. विशेषतः टोलच्या संदर्भातला निर्णय आज आम्ही केला की केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्रातला टोल मुंबईसहित हा 18 तारखेपर्यंत आम्ही रद्द केलेला आहे. त्यासोबत बॉर्डर चेकपोस्टवर देखील जे काही चार्जेस आहेत तेही आम्ही वेव केलेले आहेत, तेही संपवलेले आहेत, तेही रद्द करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता हे जे ट्रॅफिक आहे हे सिमलेसली मूव्ह होऊ शकेल. त्यासोबत आम्ही हाही निर्णय केला आहे की आज APMCs ज्या आहेत आपल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या या ठिकाणी बँकिंग व्यवहार जास्तीत जास्त कसे करता येतील त्या संदर्भात आम्ही प्रयत्न करतो आहोत, जेणेकरून तिथे अडचणी येऊ नयेत. पण त्यासोबत एक महत्त्वाचा निर्णय असा घेतला आहे की ज्या आमच्या STच्या बसेस आहेत, स्टेट ट्रान्सपोर्टच्या, या बसेसमध्ये जे शेतकरी आहेत त्यांना 50 किलो आम्ही भाज्या या ट्रान्सपोर्ट करण्याकरता त्यांना मोफत ट्रान्सपोर्टेशनची सुविधा त्यात दिलेली आहे. त्यांना आम्ही ते अलाउ केलेलं आहे. त्याच्यामुळे शहरांमध्ये भाज्यांची कमतरता होणार नाही, शेतकऱ्याला देखील त्या ठिकाणी मार्केट मिळेल, हाही प्रयत्न या निमित्ताने आम्ही केलेला आहे. त्यासोबत जे शिक्षण विभाग आहे या शिक्षण विभागाला आम्ही सांगितलेलं आहे आणि त्यातनं युनिव्हर्सिटीजला आम्ही सांगतो आहोत की आता परीक्षा आहेत, फीज आहेत, तर या डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून अनेक वेळा द्याव्या लागतात. तर आम्ही असं सांगितलं की आता बँकांवर लोड खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे बँका डिमांड ड्राफ्ट तयार करू शकणार नाहीत. त्यामुळे चेक हे त्यांनी स्वीकारावेत आणि चेकच्या माध्यमातून ही फी स्वीकारावी असे देखील आदेश आपण त्या ठिकाणी देतो आहोत. त्यासोबत प्रायव्हेट हॉस्पिटल्सला देखील आपण सांगितलं की त्यांनी चेक स्वीकारावे आणि त्यांना आम्ही हेही सांगितलं आहे की जर ते जे चेक्स आहेत ते इन केस बाउन्स झाले तर 10,000 रुपयापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीतून आम्ही पैसे देऊ आणि त्याच्यानंतर मग निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये जी काही कारवाई पुढची करायची आहे ती कारवाई आम्ही निश्चितपणे करू. यासोबत जे लोक आज मोठ्या प्रमाणात रांगेत उभे आहेत तर त्यांना कशा प्रकारे आपल्याला मदत करता येईल या दृष्टीनं आज RBIशी चर्चा झाली आणि बँकांना त्यांनी देखील इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की मोठ्या प्रमाणामध्ये लाईनींचं सेग्रिगेशन केलं पाहिजे, त्याच्यामध्ये विघटन केलं पाहिजे. महिला असतील किंवा सिनियर सिटीजन्स असतील त्यांना एक वेगळी लाईन दिली पाहिजे. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या ठिकाणी आम्ही ठरवलेल्या आहेत. त्यासोबत केंद्र सरकारने आता आपल्याला कल्पना आहे की 24 तारखेपर्यंत जे काही म्युन्सिपल ड्यूज असतील किंवा सरकारचे जे काही देणे आहेत ते जुन्या चलनामध्ये देण्याची परवानगी दिली आहे. राज्यातही आम्ही तो निर्णय घेतलेला आहे आणि तशी ऑर्डर्स आम्ही इश्यू केलेली आहेत. आणि मला सांगताना या ठिकाणी आनंद वाटतो की गेल्या 4 दिवसामध्ये जवळजवळ आमच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन्सनी, म्युन्सिपल काउन्सिलनी 500 कोटीपेक्षा जास्त ही जुनी देणी वसूल केलेली आहेत. विद्युत मंडळाने जवळजवळ 300 कोटी रुपयाची देणी त्या ठिकाणी वसूल केलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात लोक या देण्यांचा भरणा देखील करतायत. एकूणच आम्ही हा प्रयत्न करतो की लोकांना जास्तीत जास्त सुविधा या माध्यमातून मिळतील. मी जनतेला ही अपील करू इच्छितो की माननीय पंतप्रधानांनी या देशातल्या काळ्या पैशाशी एक प्रचंड मोठी लढाई सुरू केली आहे आणि मला असं वाटतं की आज सामान्य जनतेला ही लढाई हवी आहे, कारण ह्या देशामध्ये विकासामध्ये सगळ्यात मोठा अडथळा काही असेल तर तो भ्रष्टाचार आणि काळा पैसा आहे. आणि म्हणून ही लढाई करत असताना काही अडचणी निश्चित येतील, पण आज या परिस्थितीमध्ये पंतप्रधानांच्या पाठीशी आणि या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं ही देशभक्ती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार जनतेच्या पाठीशी उभं आहे आणि समाजानेही एकमेकाच्या पाठीशी उभं राहून एकमेकाला मदत करून सरकारची मदत घेऊन या परिस्थितीतनं आपल्याला कसं पुढे जाता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही हा देखील प्रयत्न करतो की जवळजवळ आमच्याकडे 350 सब ट्रेझरीज आहेत तालुका स्तरावर. आम्ही RBIला ही प्रपोजल दिला आहे की तिथे मनी एक्सचेंज जर आम्हाला सुरू करून दिला तर त्या सरकारच्या ट्रेझरी आहे, तिथे ट्रेझररी ऑफिसर आहे, त्यामुळे त्याही माध्यमातून सुविधा होईल. आम्ही बँकांना हेही सांगितलं आहे की तुम्ही मोठ्या प्रमाणात जर मोबाईल बँक्स या समजा आणल्या तर त्याला सर्व प्रकारची पोलीस मदत ही आम्ही देण्याकरता तयार आहोत. पोलीस पूर्णपणे तत्परतेनं त्यांना गार्डिंग करतील. एकूणच महाराष्ट्र सरकार या माध्यमातून जनतेला मदत करण्याच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची पावलं उचलते.